कृषी तंत्रज्ञान जे यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या अंतर्गत रानभाजी महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे। मेळघाटचे सन्माननीय आमदार केवलरामजी काळे याशिवाय अचलपूरचे सन्माननीय आमदार प्रवीणजी काळे, दोन्ही ठिकाणचे तालुका कृषी अधिकारी यांनी या ठिकाणचे सारे नामांकित व्यक्ती या ठिकाणी मंचावर आलेले आहेत। रानभाज्यावर म्हणसाल तर खरी संस्कृती खरी चव जे काच्यात असेल तर रानभाज्यात आहे। त्या निमित्त या ठिकाणी सर्व जे लोकप्रतिनिधी झाले, प्रतिष्ठित लोक झाले, आजच्या कार्यक्रमासाठी हजर झाले आहेत। रानभाज्याच्या विषयावर इतकं माहिती आहे, मतलब मॅडमले माहिती इतकी खतरनाक। घातकेळा कृषी संशोधन केंद्रात मॅडम वरिष्ठ पदाराच्या कडू मॅडम आहेत। अळणाव जरी कडू असलं पण मॅडमचे रानभाज्याबद्दलचे अनुभव बोलले गोड आहेत। श्रावण महिना लागला की आपल्या लोकांनी सांगितलं जुन्या काळात की मांसाहार खाऊ नये आणि रानभाज्या काय कारण आहे नेमकं त्याचं? खरं म्हणजे आता आपण बघतो आहे की गव्हर्नमेंटचे जे पॉलिसी सुद्धा आपण बघतो की दिवसेंदिवस खेती बचाव अभियान असेल, सुपोषण आहे, त्याच्यानंतर नैसर्गिक शेती आहे, त्याच्यानंतर पुन्हा सेंद्रिय शेती आहे, याच्याकडे आपल्यावर सगळ्यात जास्त भर देतो आहे। कारण का की नेमकं मातीचं पोषणचं कमी झालेलं आहे। मग अशा वेळेस मातीचंच पोषण कमी झालं आहे तर मग येणाऱ्या अन्नामध्ये कुठून येणार? मग आपल्याला अन्नामधलं जे काही पोषक तत्व आपल्या शरीरात गेल्याशिवाय आपण काटक राहणार नाही। मग अशा वेळेस आपल्याला नैसर्गिकरित्या सगळं पोषक तत्व असणारं कोणतं अन्न आहे? तर मग आता हा आपला जो मिळालेला रानभाज्या ज्या आहे ह्या नैसर्गिक सगळा ठेवा जे असलेला जो आहे अनमोल ठेवा हा आपल्या शरीरात जर गेला तर आपण वर्षभर काटक राहतो। इतकं सत्व या भाज्यांमध्ये आहे। तेव्हा या रानभाज्यांच्या स्वरूपामध्ये आता ज्या पावसाळ्या भागामध्ये जेव्हा आपण बघतो की बाहेर पालक मेथी जे असेल विकत असेल किंवा महाग सुद्धा मिळतात, परंतु त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे, विषयुक्त आहे। कारण भरपूर किडीचा प्रादुर्भाव झालेला या काळामध्ये असतो, म्हणून या पालेभाज्या आपल्यासाठी सुरक्षित नसतात। आणि म्हणून या काळामध्ये जर आपल्याला व्हिटॅमिन एचा चांगला प्रमुख स्रोत, लोह, कॅल्शियम, वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जर पाहिजे असतील तर या रानभाज्यांच्या याच्यामधून आपल्याला घेता येतं आणि आपलं शरीर जे आहे काटक ठेवता येतं। आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सुदृढ राहू शकतो। म्हणूनच या रानभाज्यांचं अत्यंत महत्त्वाचं आहे। आज कृषी विभागाच्या थ्रू जवळपास गेल्या 5 वर्षापासून सातत्याने या रानभाजीचं महोत्सवचं आयोजन केलं जाते। कारण रानभाज्या या शहरातल्या लोकांना दिसत नाही, पण ग्रामीण लोकांना माहिती असते। पण आता मात्र वेगवेगळ्या भाज्या मिळायला लागल्या तेव्हापासून लोकांचा कल विकतच्या भाज्यांवर आहे आणि या भाज्या मात्र मागे पडलेल्या होत्या। आता पुन्हा या भाज्यांबद्दलचं महत्त्व करून वेगवेगळ्या आरोग्यावर कशा पद्धतीने चांगल्या तऱ्हेने आपले विविध आजार दूर ठेवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे याची ओळख निर्माण झाली। याच्या भाज्या चाखून बघायला लागले आणि आपोआपच आपले सगळेजण या रानभाज्या आवडीने खायला लागले। इतका याचा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून एक वेगळा प्रभाव निर्माण झाला आणि अत्यंत गरजेचं होतं। कारण आपण बघतो आहे की विविध आजारांवर होणारा खर्च आणि दिवसेंदिवस शेतकरी जो काही उत्पादन करून सुद्धा त्याला जो भाव मिळत नाही, त्यामुळे तो जो कर्जबाजारी झालेला आहे, आत्महत्याग्रस्त झालेला आहे। इथे कुठेतरी त्याला काटकता निर्माण करण्यासाठी, त्याचा खर्च बचत करण्यासाठी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून या नैसर्गिकरित्या उत्पादन झालेल्या ज्या रानभाज्यांच्या माध्यमातून आपल्याला आरोग्य चांगलं करायचं आहे, उत्पादन क्षमता वाढवायची आहे, यासाठी हा चांगल्या तऱ्हेने आपल्याला एक चांगला संधी प्राप्त झालेली आहे। आपण बघतोय की आता नुकतंच आपण कटुलेला अगोदर कोणी बाजारात जरी असेल तर कोणी त्याला भाव द्यायचे नाही, पण या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून कटुले आज 70 रुपये 100 रुपये पावानी बाहेर विकायला जाऊन राहिले, पण राहत नाहीये। अर्ध्या तासामध्ये कटुले संपून जातात। तर हा जो प्रभाव झालेला आहे हा नक्कीच या रानभाजी महोत्सवातून लोकांना मिळालेला एक प्रकारचा संदेश आहे की भाज्या खा आणि निरोगी राहा।